नमः शिवाय सगळ्यांना. आषाढ महिना सुरू झाला की वेळ लागते ते एकाच गोष्टीचे, पंढरीच्या वारीचे आणि आषाढी एकादशीचे. पण तुम्हाला माहीत आहे का, आपण आषाढी एकादशी नेमकी का साजरी करतो? या दिवसाचे उपवासाचे महत्त्व आणि उपवासात काय खाल्ले पाहिजे, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चा विषय खूप खास आहे, कारण आज आपल्या संस्कृतीचा आणि आरोग्याचा जोडलेला आहे. न घालवता थेट मुद्द्यावर येऊ. सर्वात पहिला प्रश्न पडतो तो, आषाढी एकादशी का केली जाते? यामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक पौराणिक कारणे आहेत. आषाढी एकादशीपासून चातुर्मासाची सुरुवात होते असे मानले जाते. या दिवसापासून भगवान विष्णू 4 महिन्यासाठी योग निद्रेत जातात. भगवान विष्णू 4 महिन्याची विश्रांती घेते, त्याला चातुर्मास असे म्हणतात. या 4 महिन्यामध्ये जप, तप आणि धार्मिक अनुष्ठाने करतात. नागपंचमी, नवरात्र, गणपती आणि दिवाळी असे मोठे मोठे सण येतात. या 4 महिन्यांमध्ये हे सण मोठ्या प्रमाणात साजरे करण्यात येते. एकादशी नाव का पडले हे तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. पौराणिक कथेनुसार मूळ नावाच्या राक्षसाने देवाला खूप त्रास दिला होता व भगवान विष्णूने त्यांच्याशी युद्ध केले. युद्धाच्या दरम्यान विष्णूला गाढ झोप लागली होती. त्यावेळी विष्णूच्या शरीरातून दिव्य कन्याचा जन्म झाला आणि तिने त्या राक्षसाबरोबर युद्ध केले. तेव्हा या कन्येचे पराक्रम किंवा युद्ध पाहून भगवान विष्णू खुश झाले. तेव्हा तिला भगवान विष्णूने एकादशी असे नाव दिले आणि तिला एक वर दिले. ज्या दिवशी भक्त एकादशीचे व्रत करणार त्यांचे सर्व पाप नष्ट होणार असा तिला एक वर दिला. तेव्हापासून एकादशीचे व्रत मोठ्या प्रमाणात करण्यात येते. वारकरी संप्रदाय आणि पंढरीची वारी. आपल्या महाराष्ट्रासाठी हा सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यासारख्या संतांच्या पालख्या लाखो वारकऱ्यासोबत माऊली, पंढरपूरचा विठुराया यांच्या दर्शनासाठी पायी वारी चालत करतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणे हा प्रत्येक वारकऱ्याच्या जीवनातील आनंदाचा सण आहे. आता पाहूया या दिवशी उपवास का केला जातो. बरेच जण फक्त देवासाठी उपवास करतात, पण यामागे आरोग्याचेही मोठे कारणे आहे. मन आणि इंद्रियेवर नियंत्रण. उपवासाच्या माध्यमातून आपण आपल्या मनावर, खाण्यापिण्यावर आणि वाईट विचारावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. एकच ध्यान धरतो. यामुळे आत्मिक शुद्धी होते. तुम्हाला आरोग्याचे फायदे सांगते, त्याआधी उपवासाला काय काय खायचं ते सांगते. देवाला हळद लावल्या जाते म्हणून हळद खाल्ल्या जात नाही. जिरे, मोहरी सहसा उपवासाला खाल्ली जात नाही आणि सहसा सेंदा मिठाचे सेवन केले जाते. आणि प्रत्येकाला पडलेला प्रश्न, शेंदा नमक का खाल्ले जाते? कारण शेंदा मिठामध्ये जास्त शुद्धता असल्यामुळे. शेंदा मीठ आपल्या शरीराला शुद्ध आणि पवित्र ठेवते. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी उपवासाच्या दिवशी काय खावे? तर या दिवशी सात्विक आहार घेतला जातो. असा जास्त करून एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी फळे जास्त खाल्ली जातात. दिवसभरही फळं खाल्ली तरी चांगले मानले जाते. पण कोणाकोणाला राहवले जाणार नाही तर एक टाईम साबुदाणा खिचडी किंवा वरई भात सुद्धा खाऊ शकता. दूध, दही, ताक हे उपवासाला उत्तम मानले जाते. त्यासोबतच बदाम, काजू, मखाना आणि एक टाईम तिखट खाल्ले तर एक टाईम गोड सुद्धा खायचे. गुळ्याचा लाडू किंवा राजगुळ्याचा शिरा हे तर सर्व भावी भक्तांना माहीतच आहे. आता तुम्हाला मी सांगते, वैज्ञानिक दृष्टीतून उपवास केला तर काय फायदा होणार. वैज्ञानिक सर्वात मोठे रहस्य, आपल्या शरीरातील पचन सुधारते. महिन्यातून एक तरी उपवास करणे शक्य असेल तर करायचा. शरीरामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत होते. सोबत पचन भरपूर प्रमाणात सुधारते. तर मंडळी, अशा प्रकारे आषाढी एकादशीचे व्रत केले जाते. त्याची आषाढी एकादशी तुम्ही कशी साजरी करणार आहे? पंढरपूरला जाणार की घरच्या घरी साजरी करणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. रामकृष्ण हरी मंडळी.